नमस्कार. आदिशक्ती, महाशक्ती, स्त्रीशक्ती नमोस्तुते. आपल्या जीवनात स्त्रीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर जीवनात आपल्या स्त्री नसेल तर आपण जन्मालाच येऊ शकत नाही. आपली आई, आपली बहीण, आपली मैत्रीण, आपली बायको, शाळेतील आपल्या त्या शिक्षिका आणि प्रत्येक वळणावर स्त्रीचं महत्त्व आपल्या जीवनात आहेच. स्त्रीवर भरपूर पुस्तकं लिहिली गेली. पूर्वीपासून स्त्रीला देवीचं स्वरूप आपण मानतो आणि आताच्या काळात देखील स्त्री पुरुष समानता झाली आहे असं आपण मानतो. पण खरं बघितलं गेलं तर पूर्वीच्या काळात देखील स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडणं देखील कठीण होतं आणि आजच्या काळात देखील खूप परिस्थिती चांगली आहे असं आपण निश्चित म्हणू शकत नाही. रात्री जेव्हा काळोख होतो, 7 वाजले जातात, त्यानंतर एखादी स्त्री एकटी बाहेर पडायला आज देखील घाबरते. आणि पूर्वीच्या काळात सावित्रीबाईंनी जो पुढाकार घेतला, त्यांनी जो त्रास सहन केला, अक्षरशः त्यांच्यावर शेण फेकण्यात आलं आणि सावित्रीबाई फुले, अनेक त्या काळचे विचारवंत यांनी घडवलेला संघर्ष, त्या काळातनं आज थोडी तरी स्त्रियांची परिस्थिती समाजामध्ये उंचावलेली दिसते. आणि आज पूर्वी एवढी वाईट परिस्थिती नाही आहे, मात्र खूप चांगली परिस्थिती म्हणावी अशी परिस्थिती देखील नाही आहे. मात्र निश्चितच स्त्रिया आज जीवनात पुढे जाताना दिसत आहेत. आणि या नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात आपण अशाच 9 स्त्रियांना भेटणार आहोत, ज्यांची जिद्द, ज्यांचा संघर्ष आपण बघणार आहोत. आज आपण पहिली मुलाखत घेणार आहोत आणि एक आगळी वेगळी मुलाखत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला प्राचार्य बनण्याचा बहुमान ज्यांना मिळाला त्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे मॅडम. यांची जिद्द, यांचा संघर्ष, त्यांनी जीवनात अनुभवलेले क्षण ते आज आपल्यासमोर सांगणार आहेत. आणि हे निश्चितच आजचा इंटरव्ह्यू, आजची मुलाखत आपल्यासाठी प्रेरणादायी होणार आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रेसर महाविद्यालय आहे. शेजारच्या गोवा राज्यातील देखील मुलं इथं शिक्षणासाठी येत असतात. मला सांगायला अतिशय आनंद होतो की प्राचार्य डॉक्टर सुरवसे मॅडम यांच्या नेतृत्वात हे महाविद्यालय लवकरच ऑटोनॉमस होण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्नशील आहे. सांगण्यास अतिशय आनंद होण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे मी आत्ता जो उल्लेख केला, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मुंबई विद्यापीठ दरवर्षी आदर्श शिक्षिका पुरस्कार देत असतं आणि यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे मॅडम. तर मॅडमना मी विचारू इच्छितो की हा जेव्हा मॅडम पुरस्कार मिळाला, जो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जातो, तो क्षण मॅडम नक्की कसा होता? सर्वांना प्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा मला मिळाला, त्याबद्दल मला प्रचंड आनंद होत आहे. कारण सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष त्यावेळेला केला, त्यामुळे आत्ता मला इथे एक प्राचार्य होण्याचा बहुमान मिळाला. कदाचित त्यांनी त्यावेळेला तेवढा संघर्ष केला नसता तर मीही इथे नसले असते. त्यावेळेला त्यांनी जे शेणगोटे खाल्ले त्याच्यामुळे आज बहुसंख्य महिलांना शिक्षण घेणे सुकर झालेले आहे. आपल्याला माहीतच आहे की पूर्वी तेवढं महिलांना शिक्षण घेणं सहज नव्हतं. पण आत्ता जर माझ्याच महाविद्यालयात जर आपण बघितलं तर 75% मुलींचा सहभाग आहे. आणि कोकण विभागाचा जरी आपण विचार केला तरी सर्वच क्षेत्रांमध्ये म्हणजे तुम्ही 10वीचा रिझल्ट म्हणा किंवा 12वीचा रिझल्ट म्हणा, ह्याच्यात सर्वप्रथम म्हणजे बहुसंख्य मुली आघाडीवर असतात. मॅडम, आपल्या घरात आपली आई असते, आपली आजी असते किंवा आपली बहीण असते, तर त्यांचे आपल्यावर संस्कार होत असतात. मग त्यांचे तुमच्यावर लहानपणी कसे संस्कार झाले आणि शिक्षण क्षेत्राकडे तुमची आवड कशा पद्धतीने निर्माण झाली? माझा जन्म त्यावेळेच्या कुलाबा जिल्ह्यातला म्हणजे पेण तालुक्यात झाला. आत्ताचं रायगड जिल्ह्यामध्ये ते येतं. आणि नंतर मी सावंतवाडी, पालघर आणि नागपूर अशा
माझ्या बाबांची फिरतीची नोकरी होती, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी माझं शिक्षण झालं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझी आई त्यावेळेला इंटर पास होती, म्हणजे जेव्हा इतके मुली शिकत नव्हत्या तरी माझी आई त्यावेळेला इंटर पास झाली. आणि तिची स्वतःची मनापासून खूप इच्छा होती की आपण शिक्षिका व्हावं, पण काही तिला ते त्यावेळेला जमलं नाही. पण तिची ती इच्छा कुठेतरी माझ्यामध्ये सुद्धा उतरली. खरं तर तिचं असं म्हणणं होतं की कुठेतरी प्राथमिक शिक्षिका किंवा म्हणजे शाळेमध्ये मी शिकवावं, म्हणजे तिच्या कुठल्या तरी एखाद्या मुलीने शिक्षक व्हावं अशी तिची खूप इच्छा होती. तर तिच्या नंतर ती जेव्हा गेली त्याच्यानंतर ते माझ्या कायम स्मरणात राहिलं होतं. आणि मग तेव्हापासून मला असं वाटलं होतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी कार्य केलं पाहिजे. त्यानुसार मी 10वी झाल्यानंतर जेव्हा 12वी सायन्स साईडला गेले, मला फिजिक्स या विषयी अत्यंत आवड असल्यामुळे मी फिजिक्स हा विषय घेऊन BSc केलं आणि फिजिक्स हा विषय घेऊनच MSc पण केलं. आणि त्यावेळेलाच म्हणजे मी फिजिक्स जेव्हा पंचम खेमराज महाविद्यालयामधनं मी ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेला मला जे शिक्षक होते, जोशी सर म्हणा, धर्माधिकारी सर, घाटगे सर, हे ज्या पद्धतीने शिकवायचे तर त्यावेळेला मला असं वाटलं होतं की मीही ह्यांच्याप्रमाणे काहीतरी शिकवायला पाहिजे, तसंच शिकवायला पाहिजे. आणि जसं मी त्या सरांच्या आजही आठवणी काढते की त्यांचं शिकवणं कसं होतं. म्हणजे मला कधीही कोणी विचारलं की तुम्ही शिक्षक क्षेत्राकडे का वळला, तर मी पहिलं सांगेन एकतर माझी आई आणि दुसरी म्हणजे माझे पंचम खेमराज महाविद्यालयामधले भौतिकशास्त्र विभागातले शिक्षक. आणि त्याच्यानंतर मग जोपर्यंत मी BSc झाले, MSc झाले, तोपर्यंत सरकारचे नवीन नियम यायला लागले. त्याप्रमाणे नेट सेट होणं आवश्यक होतं, PhD करणं आवश्यक होतं. मग मी सेट झाले, पण सेट होण्याच्या अगोदरच म्हणजे माझा जेव्हा MScचा निकाल लागला तेव्हाच मी पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये मला पहिला जॉब मी तिथे शिक्षिकेचा पहिला जॉब तिथे गेला. आणि तिथे जसं म्हणजे मला शिक्षकांनी शिकवलं त्याचप्रमाणे कसं शिकवायचं हेही त्यांनी मला त्या शिक्षकांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर मग मी सहकेळकर महाविद्यालय देवगड इथे पण 10 वर्ष प्राध्यापक होते. आणि नंतर मग मी त्याच्यानंतर 2005-06 मध्ये KJ सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्याविहार अगदी मागच्या वर्षीपर्यंत मी तिथे होते. तिथे मी डीन अकॅडमिक्सपर्यंत पोचले होते. आणि त्यावेळेला मला ज्या प्राचार्य होत्या डॉक्टर प्रज्ञा प्रभू मॅम, त्यांच्या हाताखाली मला बरं शिकता आलं, कारण त्यांनी डीन अकॅडमिक्स मग जेव्हा मी तिथे झाले तेव्हा त्यांचा खूप हातभार होता याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी बऱ्याच ॲडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी कशा असतात ह्या त्यांच्या हाताखाली मी शिकले होते. तर त्यामुळे मी शिक्षण क्षेत्रामध्ये बेसिकली तुम्ही असं विचारलात तर मी सांगेन की माझी आई, तिची एक इच्छा होती, तर मला असं वाटलं की तिची इच्छा मी पूर्ण केली पाहिजे. आणि त्यामुळे आणि मला आवडही होती. असं नव्हतं म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की कुठलंच काही मिळालं नाही तर जनरली शिक्षण क्षेत्राकडे वळतात, पण तसं काही माझ्या बाबतीत नव्हतं. म्हणजे मी BSc झाल्या मला बँक ऑफ बरोडामध्ये पण जॉब आला होता. मी ती बँकच्या परीक्षा पण क्लिअर झाले होते. असे बाकीचे पण मला ऑपॉर्च्युनिटीज आले होते, पण बेसिकली मला शिक्षण क्षेत्रामध्ये जायचं असल्यामुळे मी ते काही जॉब्स स्वीकारले नाहीत. मॅडम खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना. मॅडम एक मजेशीर प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुम्ही बोललात की तेव्हाचे माझे शिक्षक होते, त्यांचा तुमच्या जीवनावर प्रचंड परिणाम झाला. त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की आपण शिक्षण क्षेत्रात आलं पाहिजे. मॅडम 2 प्रसंग विद्यार्थी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात कधीतरी तो विद्यार्थी शिक्षकांकडनं फटके खात असतो, ओरडा खात असतो, रडत पण असतो आणि विद्यार्थ्याला शिक्षकांची थाप पण मिळते कौतुकाची. आणि या 2 गोष्टी विद्यार्थी आयुष्यात कधीच विसरत नाहीत. तर मॅडम असा एखादा तुम्ही मजेशीर प्रसंग सांगा, आणि जेव्हा तुम्ही फटके खाल्ले असा मजेशीर प्रसंग किंवा ओरडा खाल्ला आणि जेव्हा तुम्हाला कौतुकाची थाप मिळाली, तर मॅडम हे 2 प्रसंग आम्हाला ऐकायला आवडतील. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी अगदी 2 पद्धतीने देईन, कारण त्या शिक्षकांकडनं मी शिकले सुद्धा की कसं शिक्षक असू नये. म्हणजे मी त्या शाळेचं नाव नाही घेणार, पण ज्या शाळेमध्ये मी 8वीपर्यंत होते त्या शाळेमध्ये एक गणिताचे शिक्षक होते. म्हणजे ते काय करायचे की मध्ये आपण व्हॉट्सॲपवर बघतो ना की डस्टर हा पहिला मिसाईल होता,
तर त्या पद्धतीने ते तुम्हाला प्रश्न विचारत जायचे आणि जोपर्यंत तुम्हाला प्रश्न येत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला प्रश्न विचारत जायचे आणि तुम्हाला प्रश्न आला नाही की ते तुम्हाला त्यांची मोठी आवळायला सांगायचे आणि डस्टरनी त्यालाही मारायचे. तर असा मी त्याच एका शिक्षकांकडनं मार खाल्लेला आहे. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ना तर माझे आईबाबांनी कधी हात पुकारला, फक्त त्या एकाच सरांनी मला मार दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी मला मारलेलं नाही. आणि बाकीच्या वेळेला माझं प्रत्येक वेळा कौतुकच झालेलं आहे. जसं की मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाजी महाराजांवरती बोलले होते पालघरच्या शाळेमध्ये, तेव्हाही मला शिक्षकांनी कौतुक केलं होतं. त्याच्यानंतर मी जेव्हा BSc झाले तेव्हाही शिक्षकांनी माझं कौतुक केलं. मी MScला गेल्यानंतर तिथे आम्हाला एक अरुण नरसाळे सर होते. मग त्या अरुण नरसाळे सरांना एक कौतुक होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं इथे येऊन राहून आम्ही दोघीजणी येऊन इथे शिक्षण घेतो आहे. सो त्यांना खूप आमचं कौतुक होतं. त्याच्यामुळे MSc झाल्यानंतरसुद्धा त्यांनी मला विचारणा केली होती की स्मिता तू PhDचं काय करणार आहेस का. तर त्यावेळेला मी थोडंसं ठरवलं होतं की पहिलं आपण थोडंसं आपलं काहीतरी कमवूया आणि नंतर मग PhDचा विचार करूया. पण नरसाळे सरांनी कायमच सगळ्याच वेळेला मला कौतुकाची थाप दिलेली आहे. जेव्हा माझी PhD झाली तेव्हाही किंवा मध्ये काही अडचणी आल्या तरी प्रत्येक वेळेला सर एकदम पाठीशी धावूनच यायचे. सो असे 2 प्रसंग आहेत. पण मी त्याच्यानं एक सांगते की कसं मी बनू नये तसं मी त्या सरांकडनं एक शिकलं की दिस इज नॉट द करेक्ट वे. तुम्ही मुलांना अगदी प्रश्नांचं उत्तर येईल नाही तोपर्यंत प्रश्न विचारणं हे चुकीचं आहे. तर त्याप्रमाणे मी माझ्या शिक्षकी पेशात आल्यानंतर काही गोष्टी टाळल्या. तर मी असंही म्हणेन की त्या शिक्षकांकडनं पण मी असा धडा शिकलेले आहे. आतापर्यंत तुमच्या हाताखाली अनेक हजारो विद्यार्थी होऊन गेले, तर त्यातील एखादा असा प्रसंग म्हणजे आपल्या विद्यार्थ्याने एखादी आपली अचिव्हमेंट केली आणि तो तुम्हाला क्षण अजूनही आठवतो, असा एखादा चांगला प्रसंग तुम्ही सांगा. तसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी पंचम खेमराज महाविद्यालय, त्याच्यानंतर केळकर महाविद्यालय, सोमय्या आणि आता राऊळ महाराज महाविद्यालय अशा 4 महाविद्यालयामध्ये मी शिकवण्याचं काम केलेलं आहे. त्यापैकी देवगड कॉलेजमध्ये म्हणजे सगळंच ते कॉलेजही नवीन होतं, तिथे विज्ञान विभाग नवीन होता, म्हणजे पूर्ण विज्ञान विभाग स्थापन करण्यापासून माझा तिथे हातभार होता. तर तिथले जे विद्यार्थी होते म्हणजे एकतर इकडे ह्या भागात तसं बघायला गेलं तर विज्ञान बेसिक सायन्सेस म्हणते मी, ITCS नाही, बेसिक सायन्सेसमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे कमी आहेत. तर अशा मुलांना आम्ही शोधून आणायचो आणि मग त्यांना तिथे शिक्षण द्यायचो. तर त्यापैकी मला एक विद्यार्थी कायमच स्मरणात राहील, तो म्हणजे विवेक पारकर, डॉक्टर विवेक पारकर. आत्ता तो BARCमध्ये मोठा सायंटिस्ट आहे. पण तरीसुद्धा अगदी मी इथे ह्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून माझी नेमणूक झाल्याचं कळलेलं असू दे किंवा काल मला पारितोषिक मिळालं त्याविषयी असेल, सगळ्यात पहिल्यांदा जो कोणी मला त्याच्याबद्दल शुभेच्छा देत असेल तो म्हणजे डॉक्टर विवेक पारकर. याच विद्यार्थ्याबरोबर मला असंही असं वाटेल की विद्यार्थी तुमच्यासाठी काय काय करतात, कुठपर्यंत ते मजल मारतात. सोमय्या कॉलेजमधलं मी सांगेन की जेव्हा करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये तर खरं तर तुम्हाला कुठे इथे तिथे हलता येत नव्हतं, काही जाता येत नव्हतं, तरीसुद्धा जेव्हा थोडी सूट मिळाली होती तेव्हा म्हणजे आता तुम्हाला मुंबईतलं अंतर जर लक्षात आलं तर ते माझे विद्यार्थी अंबरनाथमध्ये राहत होते, मी खारघरमध्ये राहत होते. अंबरनाथवरनं ते 4 विद्यार्थी 2 मोटरसायकल्सवरनं खारघरला आले जेव्हा थोडीशी सुटका झाली आणि ते म्हणाले की मॅडम आम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हालाच भेटायचं होतं. म्हणजे पहिल्यांदा मला जेव्हा मी देवगडमधनं मुंबईमध्ये गेले तेव्हा असं मला बरेच जण सांगायचे की खेडेगावातली मुलं थोडीशी इमोशनल असतात, पण तुम्ही मुंबईमध्ये गेल्यावर असं तुम्हाला चित्र दिसणार नाही. कारण जेव्हा मी देवगड सोडून जात होते तेव्हा अक्षरशः माझी TYBSc फिजिक्समधली मुलं अक्षरशः रडत होती. तर असा प्रसंग तुम्हाला तिथे सोमय्यामध्ये येणार नाही असं बरेच जण मला म्हणाले होते. पण सोमय्यामध्ये पण मला तसा अनुभव आला. बरेच विद्यार्थी जेव्हा टीचर्स डे वगैरे असतो तेव्हा असेल किंवा त्यांच्या कॉन्व्होकेशन डेच्या वेळेला की असेही म्हणतात की देव जर कुठे दिसला तर तो तुमच्यात आहे, असंही काही जणांनी त्यांच्या पोस्टवर माझ्यासाठी लिहिलेलं आहे.
तेव्हा असं ऊर भरून येतं आणि असं वाटतं की खरंच ह्या पेशामध्ये मी जो हा पेशा स्वीकारला त्याच्यामुळे मला असं वाटतं की धन्य झालं मी. असं जेव्हा विद्यार्थी तुमच्याविषयी बोलतात तेव्हा खरंच असं बरं वाटतं. आणि असे बरेच विद्यार्थी आता म्हणजे परदेशात पण विद्यार्थी माझे आहेत, त्या सगळ्यांची ही उत्तुंग भरारी बघता असं नेहमी वाटतं की त्यांच्या त्या यशामध्ये थोडासा खारीचा वाटा आमचा पण आहे किंवा माझा पण आहे. त्याच्याशी मला खूप अभिमान आहे. मॅडम, एक महिला म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा नक्कीच काहीतरी समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. काही समस्या तर प्रचंड कठीण प्रकारच्या देखील असतात, ज्यांना मार्ग देखील भेटत नाही. तर मॅडम, एक त्या काळात तुम्ही शिकलात, तो काळ देखील तेव्हा एवढ्या मुली शिकत नव्हत्या आणि त्या काळात तुम्ही शिक्षक म्हणून लागलात आणि आता देखील मॅडम महिला शिक्षकांच्या समस्या आहेतच वेगळ्या. प्रत्येक सेक्टरमध्ये महिलांच्या समस्या आहेत. मॅडम, आपण महिला आहोत, तुम्ही या प्राचार्य पदावर मॅडम बसत, आम्हाला अभिमान आहे की 62 वर्षे लागली इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक महिला प्राचार्य व्हायला. तर मॅडम, महिला असल्यामुळे आपल्याला काहीतरी अडचणी आल्यात की बाबा महिला आहे म्हणून मी पुढे जाऊ शकत नाहीत किंवा अरे महिला आहे म्हणून समस्या आहे, तर असा मॅडम काही तुम्हाला अनुभव आला काय काळात? अगदी पहिल्यांदा मी कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे खूप आभारी आहे, कारण त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक महिला प्राचार्य नेमण्याची हिंमत दाखवली. जे इतर कॉलेजेस ज्याच्यापेक्षा जुने आहेत त्यांनी काही अशी हिंमत दाखवली नाही. असं मला वाटत नाही की कुठलीही महिला प्राचार्य बनण्याच्या पोझिशनची नव्हती इथे, असं मला वाटत नाही. पण ते धैर्य कुठल्या संस्थेने दाखवलं नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि तुम्ही जसं म्हणालात की काही अडचणी आल्या का, तर मी म्हणेन की माझ्या शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनात तशा अडचणी काही मला महिला म्हणून किंवा मुलगी म्हणून काही आलेल्या नाहीत. परंतु जेव्हा मी इथून देवगडवरनं मुंबईला गेले आणि सांगायचं म्हणजे मी माझे यजमान इथे देवगडलाच काम करत होते. काही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे मी मुंबईला गेले आणि तिथे 19 वर्ष जवळपास सोम्या महाविद्यालयात होते. तर तिथे जेव्हा मी गेले तेव्हा मला असं वाटलं की आपलं म्हणजे माझ्या बाबांचीच खरं खूप इच्छा होती. ते म्हणत होते की कुठेतरी MSCवर सेटनेटवर थांबू नकोस, पुढे पण शिक्षण कर. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण PhD केलं पाहिजे. आणि त्यावेळेला PhD करताना पहिला प्रश्न येतो तो म्हणजे गाईड. तर तिथे मला असा अनुभव आला की मी एकटी राहते, 2 मुलं आहेत मला, त्याच्यामुळे मी ह्या संशोधन क्षेत्रामध्ये फारसं माझं वेळ देऊ शकणार नाही असं काही महिला प्राध्यापकांना किंवा महिला गाईड ज्या होत्या त्यांनाही वाटलं. पण त्याच वेळेला माझ्या पाठीशी एक महिलाच उभी राहिल्या आणि त्या म्हणजे डॉक्टर माधवी ठाकूर देसाई. डॉक्टर माधवी ठाकूर देसाई ह्या गणिती किंवा नॅनो टेक्नॉलॉजी, प्रकाशवेध ह्यासारख्या मराठी पुस्तकांच्या लेखिका आहेत. आणि त्यांनी खरं मला खूप मोठी मदत केली आणि त्याच्यामुळे मी PhD झाले. नपेक्षा त्यांनी जर त्यावेळेला समजा माझा तो जो त्यांना मी अप्रोच झाले आणि त्यांनी मला स्वीकारलं स्टुडंट म्हणून, त्यांनी जर मला ते स्वीकारलं नसतं तर मी PhD केली नसती आणि PhD नसल्यामुळे मी प्राचार्यही होऊ शकले नसते. तर कदाचित असं होऊ शकतं की काही जणांना कुटुंबात आणि हे दोन्ही सांभाळून PhD करणं कदाचित डिफिकल्ट होत असेल, कारण मलाही ते तसं होतच होतं, कारण मी मुलांबरोबर एकटी राहत होते. त्याच्यामुळे घर सांभाळणं, कॉलेज सांभाळणं आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी एका ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर होते. म्हणजे ह्या 3 गोष्टी सांभाळून PhD करणं हे थोडंसं मला डिफिकल्ट होतं. पण देवाच्या दयेने, माझ्या बाबांच्या आशीर्वादाने मी मात्र ते सहज पार केलं. आणि महत्त्वाची गोष्ट असंही सांगायला पाहिजे मला की मला हे प्राचार्य बनायचं, कारण खूप जणं PhD होल्डर्स आहेत, खूप जणं प्राचार्य बनू शकतात, पण एक तुम्हाला आतून कोणाचं तरी एक सांगणं लागतं किंवा काहीतरी एक गोष्ट लागते. तर त्यावेळेला मला असं वाटलं होतं की माझी मुलंही आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत आणि मी ज्या भूमीतून आलेले आहे, ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहे, तर माझं जे मुंबईमधलं माझं जे काही मी जे काही नॉलेज गेन केलं होतं ते मला असं वाटलं की थोडंसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण पोचलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम माझ्या बाबांची, आता जसं मी म्हटलं की मी शिक्षिका मुळात आईची इच्छा होती त्याच्यामुळे झाले, पण माझ्या बाबांची एक इच्छा होती की तू परत ये, तू इथे येऊन प्राचार्याची जागा जर असेल तर तू एक प्राचार्य पद इथे का नाही घेत.
तर त्याच्यामुळे मी त्यांचं पण एक इच्छा होती, ती पण म्हटलं आपली एक पूर्ण होईल. आणि मला स्वतःलाही असं वाटत होतं की आपण केल्यानंतर आपल्याला जे काही माहिती आहे ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण वापरूया. त्याप्रमाणे जसं तुम्ही प्रस्तावनेत म्हणालात की ऑटोनॉमस कॉलेज, हां माझे प्रयत्न चालू आहेत हे कॉलेज ऑटोनॉमस करण्याविषयी. आम्ही तसा प्रस्ताव विद्यापीठाकडे पण पाठवलेला आहे आणि असंच हे कॉलेज उत्तरोत्तर प्रगती कशी करेल याच्यासाठी मी माझं पूर्ण योगदान देणार आहे. मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुम्ही गावाकडचं शिक्षण देखील बघितलं आहे, मुंबईतलं शिक्षण देखील बघितलं आहे, तर या दोघांमध्ये कोणता फरक वाटतो? म्हणजे सिंधुदुर्गातील मुलं ज्या वेळेला इथे शिक्षण घेऊन शहराच्या ठिकाणी जातात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्यांना कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि कॉलेज लेवलला असताना त्यांनी आपल्या कोणत्या गोष्टींकडे, कोणत्या स्किलकडे लक्ष द्यावं किंवा कोणती स्किल डेव्हलप करावी असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही म्हणालात तसं म्हणजे इथली म्हणजे आपण ग्रामीण भागातली मुलं बघूया आणि शहरी भागातली मुलं, नॉलेज वाईज तसं बघायला गेलं तर काहीच फरक नाही आहे. त्यांनाही तेवढंच नॉलेज आहे जेवढं शहरी भागातल्या मुलांना असतं. प्रश्न कुठे येतो तो म्हणजे कॉन्फिडन्सचा. कॉन्फिडन्स थोडा इथल्या मुलांमध्ये कमी असतो आणि बरेचदा काय होतं, जरी सायन्स जरी असलं तरी बऱ्याच वेळेला मराठीतूनच शिक्षण होतं. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर खूपदा इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो आणि मग मुलं बोलताना इंग्रजी थोडंसं कचरतात. तर मला एक सांगावंसं वाटेल की इथल्या मुलांनी कम्युनिकेशन स्किलवर भर दिला पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन त्यांचं जर त्यांनी इम्प्रूव्ह केलं तर मला वाटतं काहीच कमी पडणार नाही इथल्या मुलांना. जसं मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की माझा एक विद्यार्थी जो देवगडसारख्या कॉलेजमधनं शिकला आणि आता जो BRCमध्ये एक उच्चस्थ पदावर आहे, त्यांच्याच बॅचचा एक रामकृष्ण राणे, जो आता डॉक्टर रामकृष्ण राणे आहे, तो सुद्धा एक प्लाझ्मा रिसर्च ऑर्गनायझेशन जी एकमेव संस्था आहे भारतातली, तिथे तो एका मोठ्या पदावर काम करतो. म्हणजे मुलांमध्ये नॉलेज वाईज बघितलं तर मला वाटत नाही काही कमी आहे. प्रश्न आहे तो कॉन्फिडन्सचा आणि कम्युनिकेशन स्किलचा. तर हे दोन गोष्टींवरती जर त्यांनी काम केलं इथल्या मुलांनी तर मला वाटत नाही की काही फरक राहील असा. मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला ऐकायला खूप आनंद होईल, कारण तुम्ही एक प्राध्यापक आहात आणि शिक्षकाची मतं थोडी वेगळी असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण महिला सक्षमीकरण म्हणून काम केलं. आता देखील बघितलं आपण तर वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. पण मॅडम, महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय, याची व्याख्या नीट पुढंच समजत नाही आहे. म्हणजे आता महिला कमवायला लागल्यात, महिलांचा कामातील सहभाग वाढायला लागला, म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्या असं आपण म्हणू शकतो की भावनिक, सामाजिक, मानसिक हे देखील त्याला पैलू आहेत असं तुम्हाला वाटतं? हा तुमचा खरंच एक चांगला प्रश्न आहे आणि त्याचं कारण म्हणजे असं झालेलं आहे की आजकाल असं होतं की विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे मुली पण कधी कधी असा गैरसमज करून घेतात की मुलांप्रमाणे वागणं हा त्यांना एक वाटतं की एक विमेन एम्पॉवरमेंट आहे, पण तसं नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं संपूर्ण स्वतःहून म्हणजे फायनान्शियली सगळं आहे, सोशली, इमोशनली जेव्हा त्या इंडिपेंडंट होतील तेव्हाच आपण तसं म्हणू शकतो की विमेन एम्पॉवरमेंट झालेलं आहे. माझं एक पुस्तक आहे जे मराठीला अभिजात दर्जा मिळाला 3 ऑक्टोबरला, त्या दिवशी पब्लिश करण्याचा मानस आहे आणि तो बेसिकली 12 फिमेल सायंटिस्ट, इंडियन सायंटिस्ट यांच्यावर आहे आणि त्याच्यात अशाच महिलांच्या विषयी सांगितलेलं आहे की ज्यांची नावं बऱ्याच जणांना माहिती नाहीत परंतु त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या महिलांकडनं आपण प्रेरणा घेऊन, नुसतंच प्रेरणा घेऊन आपण असं म्हणायचं की महिला गव्हर्नर झालेल्या आहेत, आता आपल्याकडे महिला राष्ट्रपती आहेत म्हणजे महिलांचं सबलीकरण झालं का, तसं होत नाही. तर प्रत्येक ठिकाणी आपलं मत ठामपणे मांडणं हे फार महत्त्वाचं आहे आणि कोणीतरी सांगतं म्हणून काहीतरी करणं ह्याला मी काही महिला सबलीकरण म्हणत नाही की त्या विमेन एम्पॉवरमेंट आपण असं म्हणू शकत नाही. तर पहिल्यांदा मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायलाच पाहिजे आणि ॲट द सेम टाईम आपली जी मतं आहेत ती ठामपणे सगळीकडे मांडता यायलाच पाहिजेत तुम्हाला. तर मला वाटतं निश्चितपणे आता ह्याचा आपण म्हणाल तर आमच्या कॉलेजमध्ये यावेळेला जे आम्ही एक एंटरप्रेन्युअरशिपचा प्रोग्राम घेतला त्याच्यामध्ये सांगायला मला खूप आनंद होतो की त्याच्यात जी विजेता संघ झाला तो पूर्णतः मुलींचा संघ होता आणि आता त्या मुलींनी समजा ह्याच्यातनं एक स्वतःचा व्यवसाय जर सुरू केला
तर मला असं वाटेल की त्यांना थोडंसं का होईना विमेन एम्पॉवरमेंटचं आपण एक म्हणूया की त्यांना थोडंफार समजलेलं आहे. पण जसं मी आत्ता म्हटलं की नुसतं मुलांची कॉपी करणं म्हणजे त्यांच्यासारखा वेश परिधान करणं, त्यांच्यासारखं बोलणं, ह्याला मी काही विमेन एम्पॉवरमेंट म्हणत नाही. मॅडम एक प्रश्न आवर्जून इथं विचारावा लागेल, तो म्हणजे तुम्ही बोललात की तुमच्या घरात सकारात्मक वातावरण होतं, आईवडिलांनी सपोर्ट केला. पण मॅडम कसं आहे की मी देखील बघतो की आमच्या घरात एक चांगलं वातावरण आहे. माझी जी बहीण आहे ती देखील वर्किंग वुमन आहे. पण आईची तब्येत बिघडली किंवा घरात साधं म्हणजे ती घरातनं कामाला जाऊ शकते, पण जाण्यापूर्वी मॅडम आईची तब्येत बरी नाही, मग तिलाच सगळं जेवण वगैरे करावं लागतं ना, रोजचं आहे ते. मग मॅडम असे मॅडम एक आपण म्हटलं की खूप काही घडलं नसेल, पण मॅडम महिलेचं जीवन हे नॉर्मल पुरुषाप्रमाणे जीवन नाही आहे. म्हणजे कामाचं ठिकाण आणि आपलं वैयक्तिक लाईफ हे मॅनेज करताना अडचणी येतातच. मग तुम्ही त्या कशा केल्या अडचणींचा सामना कसा केला, ज्या खूप छोट्या छोट्या असतील, जेवण करण्यापासून ज्या सगळ्याच गोष्टी असतील, आणि त्या कशा प्रकारे करायला पाहिजेत, असं म्हणजे तुमच्या अनुभवावरून तुम्ही एक महिला म्हणून सांगू शकता? आता देवगडला राहताना तसा काही फारसा प्रश्न यायचा नाही, पण जेव्हा मी मुंबईला गेले तेव्हा मात्र खरोखरच हा एक मोठा प्रश्न होता. कारण जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं तेव्हा मी खारघरला राहत होते आणि माझं कॉलेज जे आहे ते विद्याविहारला 7 वाजता ते कॉलेज सुरू व्हायचं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला गेले तेव्हा माझ्याबरोबर माझं एक 1.5 वर्षाचं बाळ आणि एक 6 वर्षाची मुलगी, असे 2 जण माझ्याबरोबर होते. आता ह्या दोघांना घेऊन फक्त सांभाळणं सगळं, आणि सेम टाईम ज्या मुंबईत मी फारसा एवढा प्रवास केला नव्हता तिथे तो सगळा प्रवास करणं हे थोडं जिकरीचं होतं. म्हणजे 7 वाजता कॉलेजला जायचं तर मला कमीत कमी 5:30ला तर घर सोडावं लागायचं. तर तिथे थोडंसं मी म्हणेन की थोडे तुमचे सासू सासरे किंवा घरचेच जी मंडळी असतात, माझ्या बहिणीसुद्धा मला वेळोवेळी जेव्हा कधी मदत लागली, मी कुठल्या कॉन्फरन्सला गेले असते तेव्हा मुलांकडे कोण राहणार, तर कुठं मी माझ्या बहिणींना वगैरे बोलवलं तर माझ्या बहिणी येऊन राहायच्या माझ्या घरी. सो माझ्या कुटुंबाचाही मला खूप हातभार लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये देईन ते माझ्या मुलांना. कारण माझ्या मुलांनी असं कुठलंही कटकट केली नाही. आणि आता ते जशी माझी मुलगी आत्ता MBBS झालेली आहे, सो त्यांच्या पण करिअर्समध्ये त्यांनी पुढे जात आहेत ते. त्याच्यामुळे मुलांनी मला त्रास न दिल्यामुळे मी म्हणेन की माझं हे सोपं सुकर झालं जीवन. पण मी काय असा नेहमी विचार करते की आता मी असं कधी माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या मुलांच्या अडचणी सांगत नाही. हे आपण कधी कधी बघतो, म्हणजे मी बघितलेलं सुद्धा आहे की बऱ्याच महिला त्यांच्या घरच्या ज्या अडचणी असतात त्या कामाच्या ठिकाणी सांगतात किंवा त्याच्याबद्दल थोड्याशा सवलती मागतात की मला लहान मुलं आहे त्याच्यामुळे मी सकाळचं येणार नाही. तर तसं मी काही कधी केलेलं नाही. मला असं वाटतं की माझं घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे वेगळी आहे, माझ्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे वेगळी आहे. तेव्हा घर आणि काम या दोघांमध्ये मी कधीही गल्लत केली नाही. घरच्या वेळेला म्हणजे कामाच्या वेळेला कामच केलं आणि तिथे मी कधीही माझ्या घरगुती अडचणी सांगितल्या नाही. मला सगळ्याच महिलांना असं सांगणं असेल की तुम्ही तुमच्या ज्या अडचणी असतील घरगुती अडचणी त्या घरातच ठेवल्या पाहिजेत आणि त्याचा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी परिणाम करून घेतला नाही पाहिजे. आणि हे जर तुम्ही तत्त्व सांभाळलं तर मला वाटतं दोन्ही ठिकाणी तुम्ही यशस्वीपणे कार्य करू शकता. सिंधुदुर्गातील पहिली महिला प्राचार्य तुम्ही झालात. आज अनेक मुली तुमच्याकडे एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात. तर एखाद्या मुलीला समजा शिक्षण क्षेत्रात यायचं असेल, प्राध्यापक व्हायचं असेल किंवा शिक्षण क्षेत्राकडे व्हायचं असेल तर कोणते गुण त्यांनी आत्मसात केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? समजा एखाद्या विद्यार्थिनीला किंवा एखाद्या मुलीला ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, शिक्षकी पेशेमध्ये यायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक आपण ठरवलं पाहिजे कुठल्या विषयामध्ये मला ग्रॅज्युएशन करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. हे 12वी नंतर तुम्ही ठरवलंच पाहिजे की कुठल्या विषयात करायचं आहे. आणि वाचन केलं पाहिजे, प्रचंड वाचन केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा मुलांपुढे जातो तेव्हा मला असं वाटतं की आपण जास्त वाचलेलं असेल तर मुलांपर्यंत आपला विषय आपण व्यवस्थितपणे मांडू शकतो. त्यामुळे वाचलं पाहिजे. आणि आत्ताच्या पिढीला सांगायचं म्हटलं तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा पण आपण वापर केला पाहिजे. आपण शिकवताना तोच ब्लॅकबोर्ड आणि चॉक ह्याच्यावरती न मर्यादित राहता आपण काहीतरी व्हिडिओज मुलांना शेअर केले पाहिजेत
किंवा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण मुलींनी वापर केला पाहिजे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर टेक्निकली पण तुम्ही साऊंड असायला पाहिजेत. जे जे नवीन गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये येत आहेत त्याचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे आणि आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बघा तुम्ही, जेव्हा करोना आला तेव्हा आम्हाला कोणालाच हे नवीन तंत्रज्ञान, गुगल मीट म्हणा किंवा झूम म्हणा, या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण त्या शिकाव्या लागल्या आणि त्या तशा लगेच आत्मसात करून पुन्हा ते मुलांसमोर प्रेझेंट पण कराव्या लागल्या. तर हे जे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यासाठी मुलींची तयारी पाहिजे. तर मला वाटतं की शिक्षण क्षेत्रासारखं चांगलं क्षेत्र मुलींसाठी दुसरं कुठलंच नाही आहे. आणि करायचं म्हणजे आपल्याला माहीत करून घेतले पाहिजे की आपल्याला कुठल्या लेवलला शिकवायचं आहे, म्हणजे हायस्कूलला शिकवायचं आहे का प्रायमरीला शिकवायचं आहे का आपलं एम आहे की कॉलेजमध्ये का युनिव्हर्सिटी लेवलला जायचं आहे. तर त्याप्रमाणे त्याला लागणारे क्वालिफिकेशनची आपण पूर्णतः आपण त्याच्यात आहोत की नाही, आपण ते क्वालिफाय होतो आहे की नाही याची पूर्ण माहिती. जसं आता तुम्हाला आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे, तर आता नेट सेट कंपल्सरी आहे. तर आपण MSc झाल्यानंतर किंवा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 55% आवश्यक आहेत ते आपल्याला मिळालेत की नाही. त्याच्यानंतर आपण नेट सेट केली पाहिजे, PhD केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या त्या पोस्टला आवश्यक आहेत त्या गोष्टी आपल्याकडे आहेत की नाही हे व्हेरीफाय केलं पाहिजे. आणि माझं सगळ्या मुलींना सांगणं असेल की हे खूप चांगलं क्षेत्र आहे आणि सगळ्या मुलींनी ह्या क्षेत्रामध्ये यायला काहीच हरकत नाही. मॅडम, कसं आहे की माणसाचं जीवन म्हटलं की अप्स अँड डाऊन हे येणारच आहे. माणूस वर जातो, खाली जातो, बऱ्याच वेळा आनंदाचे क्षण येतात, पण कधी कधी मॅडम असा एखादा कालावधी येतो किंवा आपण निराश होतो किंवा नैराश्य येतं. तर असा एखादा जीवनातला टप्पा की जेव्हा तुम्ही असं निराश झाला असाल किंवा तो टप्पा तुम्ही बघितलाच नसेल, तर हा टप्पा म्हणजे काय वाटतं की हा टप्पा आलाच नसेल तर का आला नाही, आणि आला असेल तर तो कुठला काळ होता आणि त्यावर तुम्ही मात कशी केली? आता सुदैवाने म्हणाल तर आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये असा डाऊनफॉल ॲज सच नाही आहे. पण जसं आपण म्हणतो की आई हे आपलं सर्वस्व असतं, तिचं जाणं हे मी म्हणेन की थोडंसं म्हणजे तिची जी इच्छा होती ती बघणं, मला ती या पोस्टवर बघणं हे मी थोडं मिस करते. तर ती थोडी लवकर गेली माझ्या आयुष्यातनं असं मला वाटतं. तर तो एक मी म्हणेन तसा पॉईंट. आणि मला असं वाटतं की कदाचित माझ्या याच्यामध्ये जास्त डाऊनफॉल्स नाही आले. त्याचं कारण असं असेल की आत्ताच्या काळापेक्षा त्या काळामध्ये थोडं बघायला गेलं तर एक लाईफ एका डिरेक्शनमध्ये चाललेलं होतं. म्हणजे त्यावेळेला खूप सारे फील्ड्स ओपन नव्हते. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करायचा आहात, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा आहात, मग असे कुठेतरी सिव्हिल सर्व्हिसेसला कोणी जात होतं. असं एक ठराविक चाकोरीबद्ध आयुष्य होतं. पण आत्ता कसं झालेलं आहे की मुलांना खूप ॲव्हेन्यूज आहेत, पण ॲट द सेम टाईम खूप कॉम्पिटिशन पण आहे. माझ्या वेळेला मी म्हणेन की थोडीफार कॉम्पिटिशन थोडी कमी होती. त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रात गेल्यानंतर मला आवडणारं क्षेत्र असल्यामुळे आणि त्यातले सगळ्या गोष्टी मला माहीत असल्यामुळे असेल कदाचित मला असा काही ॲज सच डाऊनफॉल आला नाही. पण मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की कदाचित मी मला आईबाबांनी जे शिकवलेलं होतं, म्हणजे आई अण्णांनी मला जे शिकवलं त्याप्रमाणे माझं वर्तन राहिलं. त्याच्यामुळे मी जिथे मी माझा प्रवास केलेला आहे तिथले सर्वच जण माझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणजे आजही सोम्या कॉलेजमधले पण माझे प्राध्यापक मंडळी असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांच्या आजही मला अगदी हे बक्षीस मिळालं तेव्हाही सगळ्यांनीच मला प्रोत्साहनच दिलेलं आहे. सो कदाचित त्या वागणुकीमुळे असेल, कदाचित मला काही असे वाईट अनुभव फारसे या क्षेत्रातले आलेले नाहीत. त्याच्यामुळे मी म्हणेन की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहावं, नेहमी पॉझिटिव्हनेस, कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह होणार आहे ह्याच्याप्रमाणे आपण चाललो तर मग मला वाटत नाही काही होईल. असा काही डाऊनफॉल आला तरी तो मला वाटतं थोडासा तो टेम्पररीच असतो आणि सगळ्यांनी त्याच्यावरती त्यांच्या परीने मात करत ते पुढे जात राहावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता मॅडम, शिक्षण क्षेत्राचा तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे, बरेच बदल देखील या शिक्षण क्षेत्रात होत आहेत. मग भारताची जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये पुढील 10 वर्षांमध्ये असे कोणते बदल तुम्ही अपेक्षित करता? आता मागच्या वर्षीपासूनच आपण बघितलं तर आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सर्वदूर राबवलेली आहे. तर ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमवर भर दिलेला आहे
किंवा भारतीय भाषांवरती भर दिलेला आहे आणि ॲट द सेम टाईम स्किल्सवरती पण दिलेलं आहे. म्हणजे स्किल ओरिएंटेड शिक्षण ह्याच्या पुढे वाढेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्याची गरजच आहे की स्किल्स मुलांना यायला पाहिजे. तर त्याच्याबद्दलचे काहीतरी कोर्सेस निघतील. ॲट द सेम टाईम अजून एक मला भीती म्हणा किंवा काही म्हणा, पण परदेशी विद्यापीठं इथे येतील आणि त्या परदेशी विद्यापीठांचे अभ्यासक्रम इथे सुरू होतील. म्हणजे आता मुलांना परदेशी न जाता, ऑक्सफोर्डमध्ये न जाता इथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लेवलचे युनिव्हर्सिटी इथे येतील आणि आपल्या भारतीय म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला एक कॉम्पिटिशन वाढेल आणि त्याच्यामुळे असे बाहेरचे विद्यापीठे येतील, त्यांच्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशन वाढेल आणि ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की जे स्वायत्त महाविद्यालय आहेत जर तुम्ही बघितलं तर ते बरेचसे कोर्सेस जे मार्केटमध्ये आवश्यक आहेत. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर GST, टॅली असे जे विषय असतात जे कॉमर्समध्ये, जे आपल्या सिलेबसमध्ये रेग्युलर युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये नसतात, पण आपण ऑटोनॉमी आपल्याला घेतली तर हे विषय आपल्याला मुलांना म्हणजे मार्केटमध्ये ॲक्च्युली मुलांना काय लागतं त्यासाठी आपल्याला मार्केट रेडी मुलं जर करायची असतील. आणि आता जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पूर्वी एवढी कॉम्पिटिशन नव्हती, पण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आणि आता ह्या AI तर बऱ्याचशा नोकऱ्या, पण काही क्षेत्रांमध्ये तरी त्याचा परिणाम होणार आहे. सगळ्या क्षेत्रांवर नाही पण काही क्षेत्रांवर होईल. तर मला असं वाटतं की आत्ता पुढच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे शिक्षण अशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे की मुलं स्वतःच काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करून आणि इतर जणांना त्याच्यामध्ये काम देऊ शकतील अशा पद्धतीचं शिक्षण आता व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नुसतं कारकुनी करणारं किंवा कारकून प्रोड्यूस करणारं शिक्षण आता नसणार आहे. मॅडम, मुलाखतीमधला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे रॅपिड फायर राऊंड. तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे 4 पैकी आणि तुमचे विद्यार्थी सगळे ह्या राऊंड बघत पण असतील, त्यांच्याशी निगडीत पण काही प्रश्न आहेत. तर मॅडम, तुम्हाला प्रेरणा कुठून भेटते? आणि 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन A विद्यार्थी, ऑप्शन B पुस्तक, ऑप्शन 3 तुमचे अनुभव आणि चौथी एखादी आदर्श व्यक्ती असेल. पुस्तक, निर्विवादपणे पुस्तकं. मॅडम, पुढचा प्रश्न आहे, तुमचा मूड ताबडतोब तुम्हाला जर चांगला करायचा असेल तर 4 पैकी तुम्ही काय निवडाल? चहा, कॉफी, ऑप्शन B संगीत, गाणं ऐकायला एखादं, पुस्तक की मित्रपरिवारांची बोलाल वगैरे असं? मित्रपरिवारांची मी बोलेन आणि त्याच्यापैकी अगदी खात्रीने मी सांगते की मला असा जर मूड एकदम नीट करायचा असेल, काही मी थोडंसं लो फील करत असेल तर मी माझ्या एका मैत्रिणीला फोन करते. पुढचे जे प्रश्न येणार आहेत ते अध्यापन आणि विद्यार्थी यांच्याशी निगडीत आहेत. तुमच्यासाठी विद्यार्थी म्हणजे नक्की काय आहे? एक शिकणारा, दुसरा पर्याय तो तुमचा मित्र आहे, पर्याय तिसरा एक आव्हान किंवा चॅलेंज आहे आणि चौथा पर्याय तो एक प्रेरणा आहे. त्यासाठी विद्यार्थी म्हटलं तर असे मला दोन ऑप्शन निवडता आले तर बरे होईल. तर मला असं वाटतं की तो एक मित्र पण आहे आणि ॲट द सेम टाईम जसं आपण म्हणतो की ही पिढी ही राष्ट्राची पुढची सगळीच धरोहर त्यांच्याकडे आहे. तर मला असं वाटतं की आव्हान पण आहे, विद्यार्थी एक आव्हान पण आहे. तुमचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे? म्हणजे जीवनात तुम्हाला कुठं जायला आवडेल? आणि याला 5 ऑप्शन देतो. पहिले शिमला, ऑप्शन B स्वित्झर्लंड, ऑप्शन C मालदीव, ऑप्शन D काश्मीर किंवा ऑप्शन E तुमच्या मनात असलेलं एखादं ठिकाण. मला असं वाटतं की भारतामध्येच एवढे स्पॉट्स आहेत की परदेशी जाणं माझं काही ड्रीम डेस्टिनेशन वगैरे नाही आहे. पण मला स्वतःला कन्याकुमारीला जायचं आहे. कन्याकुमारी आणि अंदमान निकोबार हे 2 मला जायचे, हे 2 स्पॉट्सना मला जायचं आहे. पुन्हा एकदा शिकायचं झालं तर तुम्ही कोणता विषय निवडाल? इतिहास, विज्ञान, साहित्य की तंत्रज्ञान? ह्याच्यात तर मी विज्ञानामध्ये शिकलेले आहे. त्याच्यापैकी सुद्धा एक छोटासा ड्रॉपच फिजिक्सचा मला माहिती आहे. पण पुन्हा मला जर शिकायचं असेल तर मी इतिहास शिकेन. मला इतिहास वाचायलाही आवडतो, त्याच्यामुळे मला इतिहास शिकायला आवडेल परत एकदा. सुट्टीचा दिवस तुम्हाला कसा घालवायला आवडतो? प्रवास, चित्रपट, छंद जोपासणे की फक्त झोप? प्राचार्य झाल्यापासून सुट्टी नावाची गोष्टच नाही आहे. अगदी गणपतीची पण सुट्टी नव्हती.
पण समजा अशी सुट्टी मिळालीच मला तर झोपून नाही घालवणार मी सुट्टी, पण मी पुस्तकं वाचेन, त्या दिवशी पुस्तकं वाचेन. पुढचा थोडा इंटरेस्टिंग प्रश्न, जर वर्गात विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं नाही तर तुम्ही काय करता? एक, गंभीर होता, मजेशीर गोष्ट सांगता, प्रश्न विचारता की थोडा ब्रेक घेता? आता कधीतरी असा प्रसंग येतोच की काही वेळेला असे मुलं वागू शकतात, तर त्यावेळेला मी थोडासा ब्रेक घेते आणि दुसरी काहीतरी गोष्ट, म्हणजे थोडासा ब्रेक घेतल्यानंतर थोडासा सब्जेक्ट चेंज केल्यानंतर परत मुलं वेळेवर म्हणजे लक्ष देतात, असं माझा एक अनुभव आहे. तर थोडंसं मी ब्रेक देईन मुलांना. रॅपिड फायरमधला हा शेवटचा प्रश्न, जर तुम्हाला अचानक सुपर पॉवर मिळाली तर तुम्ही कोणती गोष्ट घ्याल? ए, मन वाचण्याची कला, बी, टाईम ट्रॅव्हलर, सी, अदृश्य होणे आणि डी, जगात कुठेही पोचणे. खूपच छान प्रश्न आहे. अशी समजा आली तर मी मन वाचण्याची कला निवडेल. मन मला वाचायला आवडेल. आमच्या जीवनातील मॅडम हा आमचा पहिलाच मुलाखत किंवा पॉडकास्ट आणि पहिलीच मुलाखत आम्ही तुमची घेतली, आमच्या जीवनातली पहिली मुलाखत, आणि खूप छान अनुभव आला. आणि तुम्ही जे इथं आल्यापासून आमचं आदरातिथ्य केलं आणि आम्ही नवखे आहोत तेव्हा तुम्ही आम्हाला जे सांभाळून घेतलं आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली, खूप मस्त वाटलं मॅडम. आणि आजचा पहिला पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला मॅडम शेवटचा प्रश्न विचारतो की आपण स्त्रीशक्तीचा जागर करतो आहे, आपण देवीचा उत्सव साजरा करतो आहे, तर मॅडम यावेळेला तुम्हाला समाजातील महिलांना म्हणा किंवा एकंदरीत समाजाला काय आवाहन करावं असं वाटतंय या निमित्ताने? जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की तुमच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला निवडलं, त्याच्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मला एकच सांगावं असं वाटेल की प्रत्येक ठिकाणी तुम्ही नुसतं स्त्रीला देवी 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 म्हणू नका. ती एक स्त्री आहे आणि ती एक ह्युमन बिईंग आहे. ह्याच्याकडे आधी सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण नुसतं देवी म्हणून पुजता पण बाकीच्या वेळेला जर तिची काळजी घेत नसाल तर ते 9 दिवसासाठी तिला देवीचं रूप देऊन मला वाटत नाही काही होईल असं. तर माझी सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे की तिला देवी म्हणून न पुजता तिचं तुम्ही एक ह्युमन बिईंग म्हणून सर्व प्रमाणे तिचं व्यवस्थितपणे जर तुम्ही तिची केअर घेतली तर मला वाटतं की जास्त योग्य होईल. आणि मला वाटतं त्यासाठी तुमचा हा जो जागर आहे तो मला वाटतं फलदायी होईल. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन जिद्द, स्वप्न आणि प्रेरणादायी एका महिलेची कहाणी घेऊन. धन्यवाद.